आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या वतीनं विशाळगडाच्या घटनेला जातीय आणि राजकीय रंग दिला जातोय। काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांची गजापूर भेट म्हणजे पुतना मावशीचं प्रेम आहे अशा शब्दात खासदार धनंजय महाडिक यांनी निशाणा साधला। सतेज पाटील जिल्ह्याचे पालकमंत्री असताना विशाळगड अतिक्रमण मुक्त का झाला नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला। विशाळगडावर जे काही घडलं ते निषेधार्ह आहे, पण कोल्हापुरात दंगली होऊ शकतात हे सतेज पाटील यांचं यापूर्वीचं विधान कुठून आलं? या संपूर्ण प्रकाराची चौकशी करून या घटनेचा खरा सूत्रधार कोण हे समोर येणं गरजेचं आहे असं खासदार महाडिक यांनी नमूद केलं। विशाळगडावरील अतिक्रमण हटाव प्रकरणाला लागलेलं हिंसक वळण आणि त्यानंतर घडलेल्या राजकारणावर खासदार धनंजय महाडिक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली। हिंसक घटनेचा तो प्रकार दुर्दैवी आहे, पण विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यासाठी शिवभक्तांनी आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी यापूर्वी अनेक वेळा आंदोलनं केली, मोर्चे काढले, पण कोणती ना कोणती कारणं पुढे करत अतिक्रमणाला पाठीशी घातलं गेलं। खरं तर शिवछत्रपतींच्या गडावरील अतिक्रमण हटवण्यासाठी आंदोलन करायची वेळ का आली याचा विचार होणं आवश्यक आहे। 14 जुलै रोजी घडलेला प्रकार म्हणजे शिवभक्तांचा आक्रोश होता, मात्र त्यानंतर इंडिया आघाडी धर्माचं राजकारण करत आहे असा दावा खासदार महाडिक यांनी केला। माजी पालकमंत्री सतेज पाटील यांचा ढोंगीपणा आणि नाटकीपणा यातून स्पष्ट झालाय। गजापुरातील लोकांबद्दल माजी पालकमंत्री पुतना मावशीचं प्रेम दाखवत आहेत असा सणसणीत टोला खासदार धनंजय महाडिक यांनी लगावला। त्यानंतर जिल्ह्यामध्ये जे राजकारण सुरू झालेलं आहे, ज्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री हे महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीच्या वतीनं जे अतिक्रमणग्रस्त लोक होते त्यांना मदत करण्यासाठी गेले। ही मदत म्हणजे त्यांचा ढोंगीपणा सिद्ध करणारी मदत आहे। त्यांनी जी मदत केलेली आहे ही म्हणजे पुतना मावशीचं प्रेम आहे असं म्हणावं लागेल। खरं पाहता गेल्या 1 वर्षभरामध्ये माजी पालकमंत्र्यांनी 2-3 वेळा हे भकीत केलेलं होतं की कोल्हापूरमध्ये दंगल होणार, कोल्हापूरमध्ये दंगल होणार, आणि ज्यावेळी ते म्हणतात त्यावेळी कोल्हापूरमध्ये जे कधी 50-100 वर्षामध्ये घडलं नाही ते होत असताना आपल्याला पाहायला मिळतं। लोकसभेच्या निवडणुकीनंतर सुद्धा त्यांनी अशीच वल्गना केलेली होती की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आता जाती दंगल होणार, आणि त्यामुळं जो प्रकार झाला त्याचा खरा सूत्रधार कोण हे चौकशी करण्याची गरज आहे। काँग्रेसच्या खासदारांनी शिवभक्तांना अतिरेकी म्हणणं हा अत्यंत दुर्दैवी प्रकार असल्याचं खासदार धनंजय महाडिक यांनी नमूद केलं। शिवभक्तांना अतिरेकी म्हणणाऱ्या महाविकास आघाडीचा नेमका अजेंडा आहे काय असा सवाल करत महाविकास आघाडी आणि काँग्रेस पक्ष शिवछत्रपती आणि हिंदूंसोबत आहेत की अतिक्रमण करणाऱ्यांसोबत आहेत याचा खुलासा माजी पालकमंत्र्यांनी करावा अशी मागणी खासदार महाडिक यांनी केली। महाविकास आघाडीनं ते कोणासोबत आहेत किंवा ही काँग्रेसची मंडळी कोणासोबत आहेत हे जाहीर करायला हवं की ते शिवछत्रपतींच्या सोबत आहेत, शिवभक्तांच्या सोबत आहेत, हिंदू समाजाच्या सोबत आहेत का? जिथं बेकायदेशीरित्या अतिक्रमण झालं, जिथं यासीन भटकळ सारखा अतिरेकी राहिला वास्तव्यास, त्याचं पालनपोषण ज्या ठिकाणी झालं त्याचं समर्थन ते करतायत, म्हणजे अतिक्रमणाचं समर्थन करतायत, त्या यासीन भटकळचं समर्थन करतायत का शिवभक्तांना विरोध करतायत हे त्यांनी सांगण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतंय। आणि यांना अतिक्रमण काढलं म्हणून त्रास का झाला? अतिक्रमणच होतं हेही त्यांनी घोषित करावं की त्या अतिक्रमणाच्या बाजूने आहेत का हे त्यांना सांगावं लागेल। कारण आमची भूमिका आहे की सबंध महाराष्ट्रातले जेवढे काही किल्ले आहेत, गडकोट आहेत, त्याच्यावरचं अतिक्रमण निघालं। विशाळगडावर अतिक्रमण झाली तेव्हा कुणाचं सरकार होतं? माजी पालकमंत्र्यांनी ती अतिक्रमणं काढण्यासाठी का प्रयत्न केले नाहीत? संभाजीराजेंना विशाळगडाकडे जाण्यापासून रोखण्यावरून प्रशासनाकडे बोट दाखवणं योग्य नाही? इंडिया आघाडीनं त्यांना का रोखलं नाही? विशाळगड प्रश्नावरून एकाच घरात आणि आघाडीत 2 भूमिका कशा असू शकतात असे सवाल खासदार धनंजय महाडिक यांनी उपस्थित केले।
माजी पालकमंत्री सोयीस्कर राजकारण करत असून आमचं सर्वांचं श्रद्धास्थान असणारे खासदार शाहू छत्रपती स्वतःचा कान पकडून दुसऱ्यांसमोर उभं राहिल्याचं पाहून मनाला वेदना झाली. त्यांनी एका समाजाच्या बाजूची भूमिका घेणं योग्य वाटलं नाही, असंही खासदार महाडिक म्हणाले. ज्यावेळी शालेय विद्यार्थ्यांच्या बसवर दगडफेक झाली होती तेव्हा माजी पालकमंत्री कुठं होते असा सवाल त्यांनी केला. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मतांच्या लाचारीसाठी इंडिया आघाडीकडून हे सगळं घडवून आणलं जातंय. खोटा नॅरेटिव्ह निर्माण करण्यासाठी माजी पालकमंत्री कोणत्याही थराला जातील असा टोला खासदार धनंजय महाडिक यांनी लगावला. दुसरीकडे महायुती सरकारनं अर्थसंकल्पातून अनेक लोकप्रिय योजना आणल्या आहेत. लाडकी बहीण, शेतकरी आणि युवकांसाठी विकासाच्या योजना राबवल्या आहेत. त्यामुळेच विरोधकांना पोटशूळ उठलाय. पण विधानसभा निवडणुकीत महायुतीलाच कौल मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. MIMनं कोल्हापुरात मोर्चा काढण्याचा काय संबंध असा सवाल करत इम्तियाज जलील यांना कोल्हापुरात येऊ न देण्याची हिंदुत्ववाद्यांनी घेतलेली भूमिका योग्य आहे. कोल्हापुरातील परिस्थिती सांभाळण्यासाठी कोल्हापूरकर सक्षम आहेत असंही खासदार महाडिक यांनी नमूद केलंय.